हे गायज वेलकम अँड वेलकम बॅक टू अवर चॅनल. सो आजचा व्लॉग बनवण्याचं निमित्त असं आहे की आज आहे पारायणाचा सेकंड लास्ट डे आणि आज दीपोत्सव असून आज बाबा पण येणार आहेत. कारण पारायणाला 3 वर्ष होत आहेत. सो 3ऱ्या वर्षी बाबा येतात. तरी आज तो दिवस आहे की ज्या दिवशी बाबा येणार आहेत. आणि आता तर मी घरी आले कारण की मला ऑर्डर आहे म्हणून. सो ती ऑर्डर कंप्लीट करून पटापट मी तिकडे परत मोरव्याला जाण्याचा प्रयत्न करेल. तर कनिष्का आधी जाणार आहे, माझी छोटी बहीण. तर ती थोड्याफार क्लिप्स काढणार आहे. तर बघूया आजच्या ब्लॉगमध्ये आपल्याला किती मजा मस्ती येते. सो लेट्स गो. 6 वाजून गेले तरी मी अजून स्टेशनलाच आहेत आणि बाबा 4 वाजता चालेल आणि 7 वाजता जाणार आहे. बघूया मी पोचते का नाही अजून. दर्शनासाठी लाईन लागली. भागवत धर्माची पताका खांद्यावर घेऊन पंढरीचा वारकरी हो. बाबांनी आता दीपपूजन होणार आहे. मंदिरातील ज्योती झालेला आहे आणि पुढची सूत्र जगद्गुरु श्री ज्ञानंद भगवान की, श्री ज्ञानेश्वर माऊली की, बालयोगी श्री सदानंद महाराज की. पुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका, पंढरीनाथ भगवान. सो जस्ट आत्ताच दीपपूजन झालेलं आहे आणि आम्ही तिकडे जवळच उभे होतो आणि ते एकदम भरून आलेलं. आणि आता बघूया कीर्तन होणार आहे. सो ते दाखवतेच तुम्हाला पुढे ब्लॉगमध्ये. आत्ता सगळेजण आरतीसाठी जमा झालेले आहेत परत. आणि आता इकडे राधाकृष्णाची आरती होणार आहे. सो मी तुम्हाला नेक्स्ट क्लिपमध्ये ती आरती पण दाखवेन. सो तुम्ही ब्लॉग पूर्ण बघत राहा. राधाकृष्ण मंदिर तसेच पालनकर मंडळाची सोय आहे. प्रत्येकाला नम्र विनंती, आतापर्यंत जसं शिस्तीचं पालन केलेलं आहे तसं इथून बाहेर पडताना सुद्धा बाहेरून भक्तगण आलेले आहेत.
तर इथे आमच्या जुचंद्र गावातील बाबांचे सेवेकरी हे आजचा भोजन भंडारा बनवण्यासाठी आले होते. आज आपला जो भोजन भंडारा केलेला आहे ते बाबांचे भक्त आहेत. हे सगळे जण बाबांच्यासाठी बाबांच्या आदेशानुसार भंडारा करतात आणि आज आपल्यासाठी या लोकांनी भंडारा केलेला आहे. त्याच्यासाठी टाळ्या वाजवा सगळ्यांनी आणि त्यांचा सत्कार करतायत आपल्या वतीने. ऑर्डरला गेल तू ही आमच्या 2 मामीसा पहिले लाईनीन घुसले बघा. सुधरा सुधरा सुधरा. मी तर जुवा शाहिले जेवायला भंडाराचा लाभ घेवाला. मग आमचा गौरव सेवाकरी झालेला आहे. गाईज आता आम्ही चालले दुबेकडे आईस्क्रीम खायला आणि भंडारा आमचा खाऊन झालेला आहे. तर आता जरा गोड पण काहीतरी खाल्लं पाहिजे तर आम्ही चाललो दुबेकडे आईस्क्रीम खायला. पारायण ब्लॉगमध्ये आम्ही आईस्क्रीम, जत्रेच्या ब्लॉगमध्ये पण आईस्क्रीम शिवाय यांना जमत नाही. नवीन नवीन प्रिंगलचे फ्लेवर झाले तो पण घे. हां ले चल. जेवण झालं तरी आम्हाला काय चाललं आहे. चला बिलिंग करू. निमित्तानं तुम्हा सर्व संत मायबापांचा माझ्यासारख्या पामराला दर्शनाचा योग मिळाला. धन्यवाद. कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित गुणीजन, ग्रामस्थ भजनी मंडळ, पंचक्रोशीतील वारकरी झालं. मला असं वाटतं महिना नाही झाला आपल्याला भेटायला. तिथं भेटलो होतं काय त्या गावाचा बिलालपाडा. महाराजांनीच दिलेली सेवा होती माझ्याकडे वारीच्या काळात. तिथे आपली भेट झाली होती, आपलं दर्शन झालं होतं. पुनश्च एकदा आपल्या दर्शनाचा योग. तर आता पारायण वगैरे सगळं झालेलं आहे आणि आता प्रत्येकजण आपापल्या घरी गेले. कीर्तन झालं आता मस्त होतं आणि उद्या 7 वाजता बोलवले आम्हाला आणि म्हणजे जे पारायणाला बसलेत त्यांना. आणि नंतर गावात प्रभात फेरी होणार आहे. पूज्य पार्वती माते की जय. बालुगी सदानंद महाराज की, राधा कृष्ण भगवान की जय. नमः पार्वती पदे हर हर महादेव. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति धनुवादितं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वादि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. सर्वमंगलं मंगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः. कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि.
राधा कृष्ण राधा 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 कृष्ण राधा कृष्ण राधा कृष्ण केला लीला केला लीला केला लीला केला लीला केला लीला पावन केला लीला पावन ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम असं मला वरदान मागितलं तेव्हा मला असा प्रश्न पडला, माझ्यासारखी दुसरी वस्तूच नाही. नेह नानास्ते किंचन, माझ्यासारखी नाही तर माझ्यापेक्षा मोठी कशी असेल. म्हणून मग मीच तुमच्याकडे 3 वेळा जन्माला आलो. एखाद्याला एखादी वस्तू मागितली आणि ती देण्याची ताकद नसेल तरी पण द्यायची इच्छा असेल तर ती त्याला 3 पटीमध्ये द्यावी, म्हणजे ती दिल्यासारखी होते. श्रीरंग माझा वेडा याला नाही दुसरा जोडा, तुम्ही याची संगत सोडा गे तुझ्या रे, तुम्ही याची संगत सोडा गे गोकुळधारी. तुम्ही लपून याचा भौरा आळ घेता शारंगाला, तुम्ही बाळा गळे ओ तो दिगांचे विवरी, ओ तो दिगांचे विवरी, ओ तो दिगांचे विवरी, ओ तो दिगांचे विवरी. तुम्ही वारे दोईकडे मुख पसरोनीकडे, मुख पसरोनीकडे वाहतेच्या धारा घ्या रे डोळ्याच्या डोळा. आणि कमुने नेदिये का, आणि कमुने नेदिये का, आणि कमुने नेदिये का, आणि कमुने नेदिये का. सो गाईज आता फंक्शन सगळा समाप्त झालेला आहे आणि हा ब्लॉग पण मी इकडेच एंड करते. सो बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय करा गाईज, बाय बाय करा.